नीतू तुझ्या कचोरीने कमाल केली ग. म्हणजे ह्या सगळ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला आत्ता जाणवते. सॉरी. असू दे असू दे असू दे. स्वतःला इतकी भूक लागलेली असताना सुद्धा इतरांचं पोट कसं भरेल हे सगळे बघत होते. आपल्यात मोठ्या पोटाची माणसं आहेत, मोठ्या मनाची. ऋषी, आता एक छानसं गाणं होऊन जाऊ दे ना. अरे वा, आज चक्क मातोश्रींकडनं फरमाईश. वाहून जाऊ दे. मी जाऊन गिटार घेऊन येऊ. हा, राहों में तुमको जो धूप सताए छांव बिछा देंगे हम, अंधेरे डराए तो जाकर फलक पे चांद सजा देंगे हम, छाए उदासी लतीफे सुनाकर तुझको हंसा देंगे हम, हंसते हंसाते यूं ही गुनगुनाते चल देंगे चार कदम. ये ना 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 ला ला ला. बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए, चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे. बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए, चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे. थांबवाय सगळं. सॉरी बेटा, घडा घडा बोललास ना, ते सोडून. ऋषी, कसं असतं ना, बोलून मोकळं व्हायचं असतं. एवढी मोठी गोष्ट तू आमच्या सगळ्यांपासून लपून ठेवणार होता. मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. पण एनिवे, तू चिंता करू नकोस. या सगळ्याचं टेन्शन आम्ही घेऊ. तू गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर. काही झालं तरी ही कॉन्सेप्ट तू करणार आहेस. काळ्या दगडावरची रेग आहे. कोणाचा कोण तो साईराज देशमुख कसा रोखतो तुला गाण्यापासून पाहतो ना मी. सर पण महाजन त्याचं काय? डोंट वरी, त्या महाजनचा विषय उद्याच्या उद्या संपवतो. मिस्टर कामेरकर. महाजन तुम्ही या ना, या. नको असू दे, इथेच ठीक. हो, दारात किती वेळ असे उभे राहून बोलणार. या ना, बसा, या. सुम्या, पाणी आण. कामेरकर, मुद्द्याचं काय ते बोल. सर सर कोणालाही काही बोलायची गरज नाही. मी जे काही करतोय सगळ्यांच्या भल्याचंच आहे. ऋषी, मला बोलू दे. खूप विचार करून हा डिसिजन घेतलाय मी. डिसिजन? हो, तोच तुम्हाला कळवता यावा म्हणून मुद्दाम बोलून घेतलाय. सर
आपण हवं तर या विषयावर नंतर आरामात बोलूया. हे सगळं थांबायला हवंय. ऋषी, माझ्या परीने मी तोच प्रयत्न करतोय. सगळं मिस्टर कामेरकर, माझा वेळ वाया जातो. तुमचं काही ठरलं नसेल तर ठरलंय. कर्ज फेडण्यासाठी मला मुदतवाढ नकोय. काय काय बोलताय काय तुम्ही? भान आहे का याचं? तुम्ही जर कर्जाची रक्कम विसरला असाल तर 1.5 कोटी आहे माझ्या लक्षात. माझ्या घरावर आणि माझ्या ऑफिसवर जप्ती आणून लिलाव करणार आहात ना? खुशाल करा. कर्जात अडकलेल्या माझ्यासारख्या माणसाबरोबर तुम्ही मुदतवाढीचं जे नाटक करता आहात ना, ते बंद करा. काय वाटेल ते बोलू नका. वाटेल ते नाही, खरं बोलतोय. तुम्ही व्यवहाराच्या नावाखाली जे घाणेरडं राजकारण करतात ना, ते बंद करा. तुमचा कोणतो साईराज देशमुख आहे ना, त्याला सांगा, त्याच्यात हिम्मत असेल ना तर ऋषीला कॉन्सर्ट मध्ये गाण्यापासून थांबून दाखव. मी पण ना. नीतू, अगं काय झालं? काय शोधतेस? अगं ते पेंडंट आहे माझं. ते ठीक आहे, मी इथे शोधते. ठेवलं होतं बरं मी काढ. फायनली फायनली. सॉरी. पसाऱ्यासाठी. दॅट्स ओके. सिरियसली एक्सक्यूज मी. अगं दुपारी तू बघ, एकदम स्पिक अँड स्पॅन छान आवरून ठेवेन मी खोली. काय ना, काल रात्री पण आवरणं झालंच नाही. अगं पडल्या पडल्याच झोप लागली. सो सिरियसली सॉरी. नीतू, ऍक्च्युली आय एम सॉरी. कारण मला माहिती आहे ही सगळी गैरसोय माझ्यामुळे होते. आय कॅन अंडरस्टँड ग. घरात एक जरी माणूस नवीन आला ना तरी सगळं रुटीन बदलतं. मी एक काम करू का? मी आवरून घेते सगळं, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो, स्टॉप. अगं इथे डोंट बी स्टुपिड. काय काय चाललंय तुझं? अगं मला सवय नाही, म्हणजे पसारा करून ठेवायची नाही, पण पसारा होतो. मग कधीतरी बसून ना आरामात मी एक दिवस सगळं आवरून ठेवते. स्पिक अँड स्पॅन लाईक आय सेड. कामिनी, तुम्ही सगळे एकमेकांसाठी एवढं काय काय करताय. आम्ही थोडंसं ऍडजस्ट केलं तर काय बिघडतं? आणि हे बघ, सगळ्यात आधी ना स्वतःच्या डोक्यातून हे गैरसोय वगैरे हे काढून टाक. ओके. इनफॅक्ट तुला माहितीये काय, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना तरी तू इथेच राहायला ये. आपण ना एक दिवस नाईट आउट प्लॅन करूया. त्या रात्री कुणीही झोपायचं नाही, फक्त गप्पा गप्पा आणि गप्पा. वा, डन. सी, ज्या मुली हसतात ना त्या खूप सुंदर दिसतात. हो का? तू आत्ता दिसतेस. सी, यू बेटर ना. उगाच टेन्शन घेत होती सगळं. बरं मला सांग, कुठे निघाली होतीस तू? अगं हो, बाबांना भेटायला जायचं होतं आणि ऋषीशी थोडंसं बोलायचंय. सो तिथेच जात होते. हो. काल इथून तो बाहेर पडल्यावर तुमचं काही बोलणं झालं? म्हणजे त्या प्रपोजलला घेऊन? अगं नाही, काल ऍक्च्युली त्याच्या कॉन्सर्ट न करण्याच्या डिसिजनवरच आम्ही बोलत होतो. पण तुला सांगू नीतू, ऋषीचं आत्ताचं जे वागणं आहे ना त्यावरून मला त्याने पर्सनली येऊन काही सांगावं असं वाटतच नाहीये. म्हणजे तो जे काही करतोय माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी जे काही डिसिजन्स घेतोय त्यावरून त्याला मी आणि माझी फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे हे मला कळतंय. पण तरी सुद्धा मी याही दिवसाची वाट बघतेय की यु नो येऊन त्याने मला होकार वगैरे द्यावा. बट एनिवे, लेट्स नॉट डिस्कस अबाउट इट. चल निघू मी. बाय. आपण ज्यावेळेस एकमेकांना नावाने हाक मारतो ना त्यावेळेस व्यक्ती जवळची वाटते, अदरवाईज एक गॅप क्रिएट होतो. म्हटलं त्यामुळे आपण एकमेकांना नावानेच हाक मारायची. काय करतेस ग? लक्ष कुठे तुझं? हात भाजला असता ना तुझा.